नमस्कार, मी विशाल पाटील. विचार मंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विचार मंथनचा पॉलिटिकल इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे, ज्यात आपण राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विविध प्रश्न विचारतो आणि त्यांचं पुढचं व्हिजन काय आहे, ते राजकारणात त्यांचं येण्याचं मागचं उद्दिष्ट काय वगैरे असे विविध त्यांना प्रश्न आपण विचारतो आणि त्यांचे विविध विषयांवरचे त्यांचे आपण विचार जाणून घेतो. तर आजच्या आपल्या पॉलिटिकल इंटरव्ह्यूच्या कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत जळगाव शहर मतदारसंघातनं मनसे या पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी करत असलेले आणि सर्वांना परिचित असलेले डॉक्टर अनुज पाटील. तर सर, विचार मंथन या परिवारातर्फे तुमचं खूप खूप मी स्वागत करतो. तर सर, नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. तर सर, तुम्हाला सर्वात आधी प्रश्न असा विचारायला आम्हाला आवडेल की तुमचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं. कारण आजकाल आम्ही जेव्हा बघत असतो की लोकांना खूप उत्सुकता असते त्यांच्या नेत्याबद्दल जाणून घ्यायचं, तर तसंच म्हणजे आम्ही हा प्रश्न याच्यासाठीच विचारतो की लोकांना तुमचं पूर्ण आयुष्य कळेल की तुमचं बालपण कसं गेलं, तुम्ही शाळेत असताना कसे विद्यार्थी होता किंवा कॉलेजमधील तुमचा अनुभव. ते सर्व जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर थोडं प्रेक्षकांनाही तुमच्याबद्दल अजून जाणून घेण्यात मदत होईल. माझा जन्म जळगावमध्येच झाला आणि बालवाडीपासनं तर 5वी पर्यंत आदर्श शाळेमध्ये मी शिकलो. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत लालजी नारायणजी शाळेमध्ये माझं पुढचं शिक्षण झालं आणि 11वी 12वी MJ कॉलेजमधून झालं. राहायला आम्ही नवी पेठमध्ये होतो जेव्हा लहान होतो तेव्हा, आणि साधारण 5वी 6वीत आल्यानंतर आम्ही आमच्या नवीन घरी राहायला आलो. शाळेमध्ये असताना मी एक हुशार विद्यार्थी म्हणूनच होतो. नेहमी अगदी पहिल्या 3 किंवा पहिल्या 5मध्येच असायचो. त्यामुळे अभ्यासामध्ये नेहमीच मी चांगलाच राहिलेलो आहे. आणि लहानपण म्हटलं तर जसं बाकीच्यांचं असतं तसंच आमचंही लहानपण होतं. गल्लीमध्ये खेळणं, मित्रांसोबत मस्ती करणं आणि वेळेवर अभ्यास पण करणं. तर अशा चांगल्या वातावरणामध्ये लहानपण आमचं गेलंय. बरोबर. सर, मग कॉलेजमधील तुमचा अनुभव अजून जर थोडं तुम्ही. कॉलेजला असताना MBBS साठी मी धुळ्याला होतो जवाहर मेडिकल कॉलेजला, आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला मी औरंगाबादला MGM मेडिकल कॉलेजला होतो. मेडिकलला असताना तिथे फार असं वेगळ्या गोष्टींना करायला काही वाव नसतो, जसं बाकीचे कॉलेजेसमध्ये असतंय की आर्ट सायन्स कॉमर्सचे कॉलेजेस असतात किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस. मेडिकल कॉलेजमध्ये खूप टाईट शेड्यूल असतं, म्हणजे सकाळपासनं संध्याकाळपर्यंत क्लासेस, लेक्चर्स, वेगवेगळ्या लॅबमधले वेगवेगळे प्रयोग करणं, नंतर वॉर्डमध्ये जाऊन पेशंट्सचे राऊंड वगैरे हे सगळं करणं, नंतर रात्री पुन्हा इमर्जन्सीज बघणं. त्यामुळे मेडिकल कॉलेजला असताना अभ्यास आणि अभ्यास एवढंच एक कार्यक्रम नेहमी चालू असतो. मग त्यामध्ये थोडा वेळ काढून काही छंद असले ते जोपासायला मिळतात, अदरवाईज ते फिक्स असते. आता पुढील प्रश्न मला असं विचारायला आवडेल की तुमच्या व्यक्तिगत आवडीनिवडीबद्दल काही सांगाल का. जसे की तुमचे छंद कोणते आहेत, पुस्तकं तुम्ही वाचतात का, पुस्तकं वाचत असाल तर आवडतं पुस्तक कोणतं आहे, लेखक कोणते आहेत. आम्ही लहान असताना हस्ताक्षर चांगलं व्हावं म्हणून माझी आई दर सुट्ट्यांमध्ये ऐतिहासिक पुस्तकं वाचायला लावायची. बरोबर. आणि त्या ऐतिहासिक पुस्तकं वाचत असताना त्यातले आवडलेले पॅरिग्राफ किंवा काही अनुच्छेद असतील ते लिहून काढायला लावायची, की जेणेकरून हस्ताक्षरही चांगलं होईल आणि इतिहासाची माहिती होईल. तर त्या माध्यमातून बरेच ऐतिहासिक पुस्तकं जसं छावा आहे, पानिपत आहे, कर्णाची पुस्तकं असतील, महाभारत असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे बरेच पुस्तकं वाचण्यामध्ये गेले माझे. आणि आवडता छंद जर म्हटलं तर मला फिरायला खूप आवडतं. मला ड्रायव्हिंग हा माझं पॅशन आहे. म्हणजे अगदी एका दिवसामध्ये 1000 किलोमीटर जरी चालवायचं असलं तर मी अगदी कमर्शियल ड्रायव्हर सारखं गाडी चालवत जाऊ शकतो. तर तो माझा छंद आहे. आणि कदाचित मला जर पुढे आयुष्यामध्ये कधी संधी मिळाली तर इच्छा आहे की वर्ल्ड टूर गाडीनी करायचा. ही एक इच्छा आहे. बरोबर. तर खूप छान सर. म्हणजे असं पुस्तकं तुम्ही वाचतात, तुम्ही असं सांगितलं की ऐतिहासिक पुस्तकं तुम्हाला खूप आवड होती, मृत्युंजय वगैरे असेल, छावा असेल. तर थोडं निवडणुकांच्या प्रश्नांवर येऊ सर, की ज्या फील्डमध्ये आपण आहे. तर थोडं तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आताच मागे लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात, तर त्याचं जे ओव्हरऑल तुम्ही विश्लेषण आहे ते एक राजकीय नेता म्हणून तुम्ही ते विश्लेषण कसं करतात. विश्लेषण म्हणजे लोकसभेच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणूया की 2014 मध्ये जेव्हा मोदीजी आलेत तेव्हा संपूर्ण भारताने आणि संपूर्ण भारतामधल्या मोस्टली युथनी
यंग जनरेशननी मोदी साहेबांवरती विश्वास ठेवला, त्यांना एकमताने बहुमत दिलं. तसंच 19मध्येही झालं की सगळ्यांनी मिळून जेव्हा कळलं की अरे साहेब काम करता आहेत, त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी मिळून परत त्यांना सत्तेमध्ये आणलं. पण आताचं जर इलेक्शन बघितलं तर याच्यामध्ये संमिश्र प्रकारे निकाल आपल्या समोर आलेला आहे. एक संघ बहुमत मिळवायला कुठेतरी भारतीय जनता पार्टी कमी पडली. लोकांना असं वाटतंय की आता यांच्यामध्ये काही बदल झाले पाहिजे. सत्ता चालवणाऱ्यांनी किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी काही सामान्य माणसाच्या दृष्टीने काहीतरी नवीन प्रयोग सफल केले पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांनी मतदानातून दाखवून दिलं की आता तुम्हाला आम्ही एक छत्री सत्ता किंवा एक हाती सत्ता देत नाही आहोत, पण तुम्हाला आता जर पुढे पुन्हा एक हाती सत्ता हवी असेल तर मात्र तुम्हाला कॉमन लोकांच्या, जे सामान्य जनता आहे त्यांच्या प्रश्नांना घेऊन, त्यांच्या अडचणींना घेऊनच पुढे यावं लागेल, तरच तुम्हाला सत्ता मिळेल. नाही तर आता पुन्हा ती एक अशी वेळ येईल की ज्याच्यामध्ये सत्तांतर होण्याची शक्यता होऊ शकते. बरोबर, हे माझं वैयक्तिक विश्लेषण आहे. अच्छा. तर मग दादा, क्लिनिक छान सुरू होतं, छान सुरू आहे, त्या माध्यमातनं लोकांची सेवा पण होते. मग असं अचानक असं काय झालं की तुम्हाला वाटलं की राजकारणात यावं आणि डायरेक्ट आमदारकी लढावी? नाही, राजकारणात यावं हा माझा मानस बऱ्याच वर्षांपासून आहे. अगदी 2000 साली जेव्हा मी भाजपमध्ये युवा मोर्चात काम करायचो त्यावेळेस नवीन कार्यकर्ते पक्षामध्ये आणणं असेल किंवा छोट्या मोठ्या लेवलवरती जे कामं असतात जे तरुण मुलांना, युवा वर्गाला दिले जातात, त्या माध्यमातून मी काम करायचो. माझे वडीलही जळगाव शहरामधून प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या तिकिटावरच निवडून आले होते. माझ्या वडिलांना मी अहोरात्र सकाळी 4 वाजेपासून रात्रीपर्यंत कामं करताना बघितले. त्यांनी मला कुठेतरी प्रेरणा मिळाली होती की जर डॉक्टर माणूस हा पेशंटचा रोग, आजार बरा करू शकतो तर तो समाजामधल्याही काही वाईट गोष्टी बऱ्या करू शकतो, ज्याच्यात सुधारणा आणू शकतो. आणि तो एक मानस मनामध्ये होताच की आपण कधीतरी ऍक्टिव्ह राजकारणामध्ये यायचं. फक्त कधी यायचं हे ठरलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच्या इलेक्शनला असं वाटलं की आता 1 वर्षा पहिलेची गोष्ट असेल की 1 वर्षा पहिले मी संभाजीनगरला माझ्या ऑर्थोपेडिक्सच्या एका कॉन्फरन्सला गेलो होतो. योगायोगाने मी ज्या हॉटेलला थांबलो होतो त्याच हॉटेलला माझ्या बाजूच्या विंगेमध्ये राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे पण थांबलेले होते. आणि त्याच दिवशी त्यांची संभाजीनगरमध्ये सभा होती. आणि एक कॉमन माणूस म्हणून आपण साहेबांकडे बघत असताना दिसलं की हजारो लाखो लोक बिना बोलवता त्यांच्या सभेसाठी उत्स्फूर्तपणे येतात, त्यांना ऐकतात, त्यांचे भक्तच होतात असं म्हणेन मी. आणि तेव्हा कुठेतरी असं वाटलं की हा एकच माणूस आहे की जो मागच्या 15-18 वर्षापासनं महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकला चलो रे म्हणून लढतोय. आणि कुठेतरी त्याला प्रेरित होऊन मग मी राजसाहेबांचे भाषणं ऐकायला सुरुवात केली. यूट्यूबवर त्यांना बघायला सुरुवात केली, त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. त्यातूनच कळलं की राजसाहेबांनी महाराष्ट्रासाठी एक ब्लूप्रिंट तयार केली आहे. थोडं कुतूहल वाढलं की काय आहे ब्लूप्रिंट, म्हणजे नेमकं काय आहे. सगळे लोक म्हणतात मला विकास करायचा आहे, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, माझ्या जनतेसाठी हे करायचं आहे. मग कुतूहलापायी जेव्हा कुतूहल खूप वाढलं त्यावेळेस मग असा विचार केला की आपण ही ब्लूप्रिंट वाचून बघावी का. मग त्याची एक प्रत मिळवली आणि ती वाचली. ती वाचल्यानंतर कळलं की राजसाहेबांना ती ब्लूप्रिंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र असो, भारत असो किंवा इव्हन काही आंतरराष्ट्रीय लोक जे विश्लेषक आहेत की जे येणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी, होणाऱ्या प्रगतीसाठी प्लस त्यासोबत चालू असलेल्या रोजच्या घडामोडींचा अभ्यास करून एक काहीतरी ब्लूप्रिंट तयार करतात की ज्याच्यावरती कुठल्या तरी एका पक्षाने विचारधारा धरून ते चाललं पाहिजे. आणि ते चालत असताना, ती ब्लूप्रिंट वाचत असताना की जी ब्लूप्रिंट तयार करायला साधारणतः एक 8 वर्षाचा वेळ गेला. ते विजन बघितल्यानंतर मला असं वाटलं की बस एकट्या या माणसाकडे महाराष्ट्र पुढे नेण्याचं विजन आहे. आणि म्हणून मी शेवटी राजसाहेबांना जुळण्याचा मानस तयार केला आणि मग शेवटी मी त्यांना जुळलो. तर सर, आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही राजसाहेब ठाकरेंच्या सभेने प्रेरित झाला आणि मग असं विचार केला की राजसाहेबांसोबत जायचं आणि कुठेतरी राजकारणात येऊन काहीतरी समाज उपयोगी कामं करायचे. त्यात तुम्ही असंही मेन्शन केलं की ब्लूप्रिंटबद्दल तुम्ही काही बोलले, महाराष्ट्राचं ब्लूप्रिंट राजसाहेब ठाकरेंनी तयार केलंय. तर सर, थोडं प्रेक्षकांना अजून जाणून घ्यायला आवडेल की ते ब्लूप्रिंट म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यात आहे काय, थोडं त्याच्याबद्दल अजून डिटेल जर तुम्ही लोकांना सांगाल प्रेक्षकांना. त्या ब्लूप्रिंटमध्ये बरेच मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती बालकं कुपोषित आहे यावरती फक्त सरकार योजना काढतं पण त्याबद्दल काही करत नाही.
जवळजवळ दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 60,000 ते 70,000 कुपोषित बालकं असतात, जे वयाच्या 2 वर्षापर्यंत बहुतांशी जगतही नाहीत. कुपोषित बालकांसाठी काय करता येईल, चांगला आहार कसा देता येईल, त्यांच्या आयांसाठी काय करता येईल, की प्रेग्नन्सी ड्युरेशनमध्ये त्यांना काय सप्लिमेंटरी फूड देता येईल का, किंवा ते बाळ झाल्यानंतर त्या, कारण आईच्या तब्येतवरतीच बाळाची तब्येत अवलंबून असते, म्हणून मातांसाठी आणि बालकांसाठी काय करता येईल याचा त्याच्यामध्ये एक आराखडा दिला आहे. दुसरं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. जसं बघितलं तर दररोज 8 ते 9 शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत. मग त्यांच्या आत्महत्या का होत आहेत? कर्जबाजारीपणा असेल, शेताच्या मालाला भाव न मिळणं असेल. दरवर्षी सरकार सांगतं आम्ही हा भाव देऊ, तो भाव देऊ, आणि तो भाव मिळतच नाही. शेतकऱ्याला विचारा, अहो आपल्या घरामधून जर एखादी वस्तू चोरीला गेली किंवा आपण रस्त्याने येत असताना आपली एखादी वस्तू हरवली पडली तर आपल्याला महिनाभर झोप लागत नाही. बळीराजा शेती लावतो, पिकं लावतो, आणि त्या पिकावर पाऊस पडतो, गार पडते, किंवा कधी पाऊस पडत नाही आणि त्याचं अख्खं पीक झोपून जातं. त्या माणसाने त्याचं काळीज कुठं ठेवायचं? अशा लोकांना वीज कधी शेतकऱ्याने आजपर्यंत म्हटलं नाही की मला वीज फुकट द्या. शेतकरी हा असा एकमेव आपला प्राणी, म्हणजे एकमेव असा आपला माणूस आहे की जो सरकारकडनं कुठलीच गोष्ट फुकट मागत नाही. फक्त तो म्हणतो की मला कमी दरात द्या आणि योग्य वेळेत द्या, ज्याचा मला फायदा होऊ शकेल. त्याबाबतचे राजसाहेबांनी काही आराखडे आखले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी काही करता येईल. आज आपण झोपडपट्टी बघतो, एक दिवस जाऊन झोपडपट्टीत राहून बघा, तिच्यानंतर गेल्यावर कळेल की झोपडपट्टीतलं जीवन काय असतं. आपण म्हणतो की नाही, त्या लोकांना त्याच जीवनाची सवय आहे. त्यांना ती सवय नाही, समाजांनी त्यांना बळजबरीने त्या जीवनात राहण्याचं बळजबरी केलेली आहे. अशा लोकांना नीट घरं देता येतील का, पक्के घरं देता येतील का, ते घरं देण्यासाठी कुठे जागा अवेलेबल होईल, सरकारच्या कुठल्या योजनांमधून त्या लोकांना घरं मिळतील का, ह्या काही योजना त्याच्यामध्ये आहे. माता भगिनींच्या सुरक्षितेसाठी प्रश्न आहे. जेव्हा बलात्कार होतात लहान मुलींवरती किंवा महिलांवरती, तर फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, पण फास्ट ट्रॅक कोर्टामधून शिक्षा झालेल्या लोकांवरती काय पुढे केलं जातं, काय नाही होत याबद्दल आहे. किंवा संभावना ते होऊच नये म्हणून काय करावं लागेल हे साहेबांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सगळ्यात मोठा आजचा ऐरणीवरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यासाठी मला खरंच मनापासून काम करावंसं वाटेल तो म्हणजे तरुणांची बेरोजगारी. आता मी हॉस्पिटलमध्ये काम करत, डॉक्टर आहे मी, त्याच्यामुळे माझ्याकडे मोस्टली अपघाताचे पेशंट्स येतात. त्याच्यामध्ये मी एखाद्या रुग्णाला विचारतो की बाबा तू काय करतो, तर तो मला सरळ उत्तर देतो, तरुण काहीच करत नाही दादा. मग मी त्याला विचारतो का रे बाबा मग तुझं उदरनिर्वाह कसा चालतो? आई बाबा चालवतात. म्हणजे आजचा 20, 22, 25 वर्षाचा तरुणही म्हणतो की माझ्या आईवडिलांमुळे माझं पोट भरलं जातंय, त्याच्या हाताला रोजगार नाहीये. मग आपण रोजगारासाठी काय करतोय? तर नवीन रोजगार यावा, जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत ते परत येतील का, किंवा ते नाही आले तर त्याला पॅरलल काही प्रकल्प आपल्याला महाराष्ट्रात आणता येतील का, यावरही राजसाहेबांनी खूप विश्लेषण त्या ब्लूप्रिंटमध्ये केलेलं आहे. त्या अकॉर्डिंगली पण आम्हाला काम करायचं आहे. दुसरं, आता शहरी भागांमध्ये असेल तर स्वच्छता आहे. आता हॉस्पिटल असतात जे सरकारी हॉस्पिटल असतात, पण तुम्ही स्वतः एक वैयक्तिक विचार करा की उद्या उठून जर तुम्हाला काही झालं तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेणार का? तुम्ही तुमच्या आईला वडिलांना सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणार का? आपण जात नाही, कारण तिथे जाण्यानंतर आपल्याला तिथे हव्या त्या मूलभूत गरजा मिळत नाही. पण गरीबाला ऑप्शन नसतं, त्याला तिथेच जावं लागतं. 2-2 दिवस 3-3 दिवस ते पेशंट पडलेले असतात वॉर्डांमध्ये, पण त्यांची ट्रीटमेंट पुढे सुरू होऊ शकत नाही, कारण की त्या दवाखान्यांवर लोडच तेवढा आहे. डॉक्टर्स कमी, पेशंट जास्त, आणि असलेली साधन सामुग्री नाही आहे. आता या गोष्टी आम्ही पोस्ट ग्रॅज्युएटला असताना बघितलेल्या आहेत की एक डॉक्टर आहे आणि त्याच्यावरती 80-80 पेशंटचे 2 वॉर्ड 3 वॉर्ड आहे. म्हणजे एका डॉक्टरला 200-250 पेशंट रोज बघायचे आहेत. कसं शक्य आहे? कुठून आणतील डॉक्टर्स, कुठून आणतील इन्फ्रास्ट्रक्चर? त्यावर जर काम केलं तर त्याच्यामुळे गरिबांवरचा लोडही कमी होईल आणि त्यांना माफक दरात म्हणा किंवा स्वस्तामध्ये चांगली आरोग्य सेवा देता येईल. हा पण माझा एक विजन आहे की आपण जळगावमध्ये असलेल्या जी आरोग्य सेवा आहे ती आपल्याला सुधारवता येईल का. स्वच्छतेचा विषय असेल, घंटागाड्यांचा विषय असेल. आता साधं काल परवा मी मेरून तलावावर फिरायला गेलो. अख्ख्या मेरून तलावाच्या वरच्या बाजूने येणारं जेवढं मलमूत्र पाणी आहे ते सरळ तलावात सोडलंय, आणि त्याच तलावात आपण गणपती विसर्जन करतो, त्याच तलावात आपण देव्यांचं विसर्जन करतो. पुढच्या 5 वर्षात तो तलाव काय होणार आहे? पाणी सुद्धा तुम्ही पिऊ, आचमन करायचं म्हटलं तर पाणी पिलं तर मरणार आहे उद्या तुम्ही त्या तलावाच्या पाण्याने. त्याचं काही सुशोभितीकरण करता येईल का? आता जळगावात नातेवाईक येतात,
चला दादा संध्याकाळी कुठेतरी जाऊ, कुठे न्यायचं? साधा एक तलाव, एक प्रेक्षणीय स्थळ आपल्याकडे नाहीये, त्या काही डेव्हलपमेंट्स करता येतील का? हे असे वेगवेगळे, जसं आता MSEB आहे बघा, साधे ढग आले, वादळ चालू झाला की लाईट चालली जाते, आणि एकदा लाईट गेली की ती 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास येत नाही, कारण आपल्याकडे फीडर, सब डिव्हिजन जे सेंटर्स असतात ते कमी आहेत. म्हणजे 100 लोकांना घर देण्यासाठी जेवढं सबस्टेशन पाहिजे तेवढ्या घरावर 200 लोक, 300 घरं दिलेले आहेत, त्याच्यावर लोड येणारच आहेत. आपलेच उपकरण जळतात त्याच्यामध्ये, परत लोड येतो तो वेगळा. म्हणून ते नवीन सबस्टेशन्स आणता येतील का, त्या दृष्टीने मला जळगावात काम करायचं आहे. असं जर बघितलं तर ब्लूप्रिंटनुसार साहेबांनी समाजाला आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकामध्ये हात घातलाय, आणि ती प्रत्येक गोष्ट जर रिपेअर केली तर सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होण्यापासून महाराष्ट्राला कोणी रोखू शकत नाही. आणि आमची ब्लूप्रिंट त्याच हिशोबाने तयार, आणि आम्ही सगळे लोक त्याच हिशोबाने पुढे काम करणार आहोत. तर दादा, आता तुम्ही पूर्ण प्रेक्षकांना ब्लू प्रिंट बद्दल सांगितलं राजसाहेबांचे आणि त्यात तुम्ही बोलता बोलता एक विषय काढला जळगाव शहराच्या काही समस्यांबद्दल, की जसं मेरूणचं असेल की पूर्ण जे सांडपाणी आहे ते विदाऊट ट्रीटमेंट मेरूणमध्ये सोडून देतात. तर मला याचा अर्थ असा होतो का की विद्यमान आमदार कुठेतरी कमी पडले, प्रशासन कुठेतरी कमी पडलं? तर हे जे आमदार आहेत आता विद्यमान मागील 10 वर्षापासून, तर त्यांची कामगिरी तुम्हाला कसं वाटते? म्हणजे 10 पैकी तुम्ही किती गुण द्याल एक जळगावकर नागरिक म्हणून आपण बघू? नाही, त्यांना गुण देणं किंवा त्यांना गुण न देणं याच्यामध्ये जाण्यापेक्षा मी माझ्या कामगिरीतून पुढच्या 5 वर्षामध्ये जळगावला काय देणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. जे गेलं ते इतिहास आहे, इतिहासातून शिकूनच आपल्याला भविष्य घडवायचा असतो. इतिहास जळगावला माहिती आहे, मला भविष्य घडवायचं आहे, त्यामुळे मी माझी कामगिरी करत राहणार. आणि राहिला प्रश्न समस्यांचा, तर अशा बऱ्याच समस्या आहे की ज्या आतापर्यंत अनसॉल्व्ड आहेत, आपण असं म्हणूयात, की ज्याच्यावरती कधीच काम केलं गेलं नाही, किंवा त्या दृष्टीने कधी काही विचार किंवा आढावाही तयार केला गेला नाही, त्याबद्दल काही रोडमॅप तयार केला गेला नाही की जळगावमध्ये आपल्याला काही रोजगार आणता येईल. साधी MIDC बघा, MIDC मध्ये आज रोजी जर गेलं तर जळगाव MIDC मध्ये फक्त चटयांचे दाणे या 2 गोष्टी सोडल्या तर एकही इंडस्ट्री पुढे जळगाव MIDC मध्ये नाही. ह्याचबरोबर आपण जेव्हा बघतो की आता मागच्या 10, 15, 20 वर्षा पहिले जरी गेलो आपण, जसं आपलं लहानपण होतं, तर जळगाव असेल, संभाजीनगर असेल आणि नाशिक असेल, या 3 शहरांनी सोबत प्रगती सुरू केली. पण या 2 शहरांमध्ये एकाकडे बजाज गेली, एकाकडे महिंद्रा गेली, मारुती गेली. त्या सिटीजचा जर विचार केला तर त्या आज सरळ टायर 2 सिटीज चालल्या गेल्यात, आणि आपण टायर 3 सिटीमध्ये आहे, की जेव्हा की जळगाव ही टायर 1 किंवा 2 मध्ये यायला हवी होती आतापर्यंत. कारण जळगावला तशी कनेक्टिव्हिटी आहे, सेंट्रल लाईन रेल्वे आहे, सेंट्रल हायवे आहे, आणि एवढं असताना सुद्धा आपण टायर 2 ला पोहोचू शकलो नाही. हे कशामुळे? तर हे आपल्या रोडमॅप नसलेल्या राजकारण्यांमुळेच आहे असं मला वाटतं. आता जर बघितलं मागच्या 40 वर्षामध्ये प्रत्येक पार्टीचा आमदार जळगावला मिळून गेला आहे, प्रत्येक पार्टीचे मंत्री जळगावला मिळून गेलेले आहे. त्यांनी कामं केले असतीलही, पण त्या कामांनी जळगावची जी ग्रोथ व्हायला हवी होती ती झाली नाही, अशी आता युवा वर्गाला वाटायला लागला आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आता इथे जळगावमध्ये खूप डेव्हलपमेंटला वाव आहे, आणि तो केला पाहिजे, त्या दृष्टीने विचार करून पाऊल उचललं पाहिजे. तर आताच तुम्ही विविध समस्या सांगितल्या जळगाव शहरातल्या, काय काय तुम्ही भरपूर अशा विषयांबद्दल बोलले. तशा प्रमुख समस्या तुम्हाला अजून काय वाटतं की जळगाव शहरातल्या या प्रमुख समस्या आहे, मी याच्यावर कुठेतरी फोकस करायला पाहिजे वगैरे? तशा प्रमुख समस्या जर तुम्ही थोडं सांगितलं. जर आता जळगावचा भौगोलिक विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या जळगावचा पूर्ण पाणी पुरवठा हा मेरूण तलावावर अवलंबून आहे. मेरूण तलावाला जर पाणी असेल तर आपल्या सगळ्यांच्या विहिरीला आणि बोरवेलला पाणी असतं. हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहित नाही. मेरूण तलाव आटला की आपल्या विहिरी आटतात, बोरचं पाणी खाली जातं. मेरूण तलाव भरला असला की तो तलाव पूर्ण भरून जातो. माझे वडील नगराध्यक्ष असताना त्या तलावातून जवळजवळ 25,000 ट्रॅक्टर एवढा गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत देऊन त्या तलावाची खोली वाढवली, जेणेकरून तिथलं पर्कोलेशन झोन वाढेल, तिथलं पाण्याचा साठा वाढेल. आणि आतापर्यंत सुदैवाने असं आहे की आपल्याकडे पाऊस झाला की तो तलाव भरून जातो, आणि उन्हाळ्यात आपल्याला कधी पाण्याची चुणचुण होत नाही. प्यायचं पाणी हा विषय वेगळा आहे, पण रोजच्या वापरण्याला येणारा जो पाणी आहे, जे नदीतून आपलं विहिरीतून आणि बोरमधून येतं, ते आपल्याला मिळत राहतं. जसं मी आता थोड्या वेळा पहिले बोललो की मी मेरूणची अवस्था स्वतः बघून आलोय. तिथं उभा होतो मी, आणि तिथं सगळं ते पाणी सांडपाण्याच्या त्या पाईपांमधून सगळं पाणी त्या मेरूण तलावात जात होतं.
त्याला एक सोपा इलाज आहे. त्या तलावाची जेवढी बॉर्डर आहे तिथे एक चारी खंदा म्हणजे एक चारी करा, त्याच्यामध्ये पाईप्स टाका, ते आलेले सगळे पाईप तिच्यामध्ये जोडा आणि ते पुढे नाल्याला जोडून टाका. ते सगळं पाणी तलावाला आपोआप बायपास होऊन जाईल. अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण ती केली पाहिजे. ती करण्यासाठी तिथे जाऊन ती गोष्ट बघितली पाहिजे. हा तर एक विषय झाला. तुम्ही जळगावात अजून दुसरं बघा, मार्केट प्लेस आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून जर बघितलं, गरीब लोकांसाठी हुडको अंतर्गत आपल्याकडे निवास देण्याचा कार्यक्रम होता. गरिबांना मोफत घरं. आज रोजी जर तुम्ही त्या घरांमध्ये गेले, जिथं लोक राहत आहेत ते हुडको सोडलं, तर इतर ज्या ठिकाणी जे घरकुलं बांधलेले होते त्याच्यात फ्रेम सुद्धा लोकांनी काढून नेल्या. त्याचे सिमेंटचे स्लॅब खाली पडून राहिलेले आहे. जे पिलर्स होते त्याची माती पडून राहिली आहे. म्हणजे ज्या घरकुलांसाठी करोडो रुपये महापालिकेनी नगरपालिकेनी भरले, त्याचा बोझा आपण उचलला, त्याचे कर्जाचे हप्ते नगरपालिकेनी फेडले आणि त्याचं आउटपुट आज काय तर खंडर. ते सामान्य माणसालाही मिळाले नाही आणि त्याचा भारही सामान्य माणसांनीच उचलला. याची जबाबदारी कोण घेणार आहे? मग आता ती जबाबदारी सामान्य माणसाची तर नाहीच आहे, ती आपल्या पुढाऱ्यांचीच जबाबदारी आहे. कोणीतरी त्याच्यामध्ये पुढारपण घेऊन ते रिपेअर केलं असलं पाहिजे. तसंच आता तुम्ही जळगावमध्ये ट्रॅफिकची समस्या बघा. रोड छोटे झाले आहेत आणि ट्रॅफिक खूप झाली आहे. म्हणजे रस्त्यावरती 4 चाकी गाडी चालवत असताना तर भीती वाटते की आपली गाडी कोणाला लागेल किंवा कोणी आपल्या गाडीत घुसेल का. तो एक मोठा प्रश्न आहे. सिग्नल्स बंद असतात, त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. नगरपालिकेचे मोठे मोठे भूखंड आहे. मग तो खाजा मिया दर्गा असेल की जो खाजा मियाची झोपडपट्टी काढत असताना अक्षरशः गोळीबार झाला. ती झोपडपट्टी काढून त्या लोकांना आश्रितासारखं तिथून हकलून देण्यात आलं आणि ते लोक पुढे जाऊन हुडकोमध्ये वगैरे तिकडे झोपडपट्ट्या, म्हणजे शेवटी एका ठिकाणून उठून दुसरीकडे ते झोपड्यांमध्येच राहायला गेले असतील. ती आज 15 वर्ष झाले जागा उघडी पडलेली आहे. जुनी नगरपालिकेची बिल्डिंग होती की जिथे कधी काळी ठरलं होतं की जळगाव ही एक सुवर्ण नगरी आहे, तर तिथे एक मोठं कॉम्प्लेक्स बांधावं. ज्या एका कॉम्प्लेक्समध्ये जळगावातले सगळे मोठे सोनार एक सेंट्रलाइज सोन्याचा मॉल तयार करतील, जेणेकरून एक गोल्ड हब तयार होईल. तो झाला नाही. ती जागा पार्किंगसाठी वापरली जाते. डेड इन्व्हेस्टमेंट आहे. गाळेधारकांचा प्रश्न असेल, 15 वर्ष झाले व्यापारी बंधूंना काही नाही, फक्त प्रॉमिसेस की आम्ही तुमचे गाळे करून देऊ, काय करून. ऍक्च्युली गाळेधारकांचा प्रश्न काय हाच कुठल्या पुढाऱ्यांना कळलेला नाहीये. प्रत्येक पार्टीचा पुढारी येतो, त्यांना वचनं देतो आणि परत ते गाळेधारक बिचारे आहे त्याच ठिकाणी. मध्ये काही नेत्यांची चर्चा करताना जसं कळलं की त्या गाळेधारकांचा जो प्रश्न आहे तो जर सोडवला आणि त्यांनी जर त्या गाळ्यांचा रेडी रेकनरनुसार असेल किंवा चालू बाजार भावानुसार जर भाडे तत्वावरती भाडे दिले, तर त्यातून जमा होणाऱ्या भाड्यामध्ये जळगाव नगरपालिकेची महापालिकेची जी ग्रोथ होणार आहे त्यासाठी टॅक्सेशनवर अवलंबूनच राहावं लागणार नाही. पण या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे आणि अभ्यास झाल्यानंतर त्या गोष्टींमध्ये काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट निघालं पाहिजे. त्यासाठी अभ्यासकांची एक टीम तयार झाली पाहिजे. पण हे कोणी करतच नाहीये. लोकल राजकारणाच्या पुढे लोकांच्या प्रगतीसाठी काहीच पर्याय इथं जळगावमध्ये शिल्लक मला दिसत नाही आणि म्हणूनच माझी उमेदवारी. आताच तुम्ही समस्यांबद्दल सांगितलं, शहराच्या विविध विषयांवर तुम्ही बोलले, तर त्यात तुम्ही सांगितलं की तुमचे वडील सुद्धा नगराध्यक्ष राहून चुकलेत जळगाव शहराचे. तर मला नेहमी आता आजकाल असा एक ट्रेंड चालू आहे की एखाद्या घराण्यातील कोणी व्यक्ती जर राजकारणात आला तर सगळ्यात पहिला सोपा आरोप त्याच्यावर होतो की परिवारवादाचा. तर तुमच्यावर पण हा आरोप होतो का, आणि जर होत असेल तर तुम्ही याला कसं उत्तर द्याल? नाही, परिवारवाद असं मी म्हणणार नाही. कारण की एका एमडी मेडिसिनचा मुलगा एमडी मेडिसिनच होतो, ऑर्थोपेडिक सर्जनचा मुलगा ऑर्थोपेडिक सर्जनच होतो. ते मी मागच्या 15 वर्षा पहिलेच खोडून काढलंय. माझे वडील फिजिशियन आहेत आणि त्यांची पण इच्छा होती की मी फिजिशियनच व्हावं, पण माझा स्वभाव फिजिशियनचा नाही आहे. फिजिशियन म्हणजे खूप संयमी, शांत आणि खूप विचारांनी ट्रीटमेंट करून काम करणारे असतात. आणि त्याच्याच विरुद्ध ऑर्थोपेडिक सर्जन जे असतात ते तडकाफडकी, कारण आलेला अपघात जो असतो त्याला एकदम लवकर रिॲक्ट करायचं असतं. आणि कुठेतरी मला असं जाणवलं की माझा स्वभाव तसा आहे, म्हणून मी मेडिसिन सोडून ऑर्थोपेडिक्समध्ये आलो. तर त्यामुळे परिवारवाद मी तिथेच संपवला. दुसरं तुम्ही म्हणाल राजकारणातला परिवारवाद, तर राजकारणातला परिवारवाद तेव्हा असता की माझे वडील आताही कुठल्या तरी पार्टीमध्ये आहेत, आताही कुठल्या तरी पदावर आहेत, आमदार आहेत, खासदार आहे किंवा काहीतरी पार्टीचं काही स्थानावर आहे, आणि त्यांच्यानंतर त्याच ठिकाणी किंवा त्याच्या पॅरलल ठिकाणी जर मला त्याच पार्टीतून जर काही मिळतं आहे, पद मिळतं आहे,
तर तो परिवारवाद झाला असता असं मला वाटतं. त्यामुळे तो आरोप माझ्यावर होऊ नाही शकत असं मला वाटतं. तर दादा तुम्ही डॉक्टर आहात, प्रॅक्टिस पण छान सुरू आहे आणि आता ओव्हरऑल जर आम्ही पण बघत असतो की आजकाल जी राजकारणाची जी पातळी आहे खूप घसरत चालली आहे. वैयक्तिक लेवलवर टीका टिप्पणी करताय, कोणता पक्ष कोणासोबत आहे, कोणता राजकारणी कोणत्या पक्षात आहे हे म्हणजे कळतच नाही. ते IPL सारखा सगळा विषय चालू आहे. तर मग तुम्हाला असं वाटत नाही की एवढी जी म्हणजे पातळी कुठेतरी राजकारणाची घसरत चालली आहे बुवा आणि उगाच आपण एवढं डॉक्टरकीचं पेशा सोडून चांगलं मस्त चालू होतं, उगाच या राजकारणात आलो असं तुम्हाला कधी वाटत नाही का हो? कधी वाटतं आणि कधी वाटतही नाही. त्याला कारण असं आहे की आपल्याला लहानपणी शिकवायचे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, माझा मुलगा शिवाजी व्हावा. पण आता प्रत्येक आईला वाटतं की अरे शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण तो शेजारच्या घरात आपल्या घरात नको. हाच विचार जर प्रत्येक सैनिकांनी केला, प्रत्येक पोलिसांनी केला तर समाजामधलं जी अनियमितता आहे ती कशी दूर होईल. प्रत्येक डॉक्टरचं असो किंवा मध्यमवर्गीय माणसाचा जो 9 ते 5 कामाला जातो त्याचं स्वतः आणि स्वतःचा परिवार एवढंच एक आयुष्य असतं. पण त्या आयुष्यातूनही उठून आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काय देणार आहोत, जाताना काय देऊन जाणार आहे याचा विचारही प्रत्येकाने केला पाहिजे. मी सुखी आहे ना, माझा दवाखाना आहे, परिवार आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, मित्रपरिवार आहे. मी पण म्हणू शकत होतो की अरे दिवाळीची सुट्टी आहे, बाहेर फिरायला जाऊ, कशाला राजकारणात आलो, कशाला इलेक्शन लढवत आलो. पण मग आता हे जर पावलं नवीन पिढीमध्ये नवीन युवकांनी जर उचलले नाही तर मग हे कोण उचलणार. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला आताच्या सद्यस्थितीचा राजकारणाचा, तर आम्हाला कळतं की आधी राजकारण जे होतं ते प्रत्येक पक्षाची एक विचारधारणा असायची आणि त्या विचारधारणेला संलग्न असून कार्यकर्ते काम करायचे. पुढारी कोणीही असो, विचारधारा तीच असायची आणि त्या विचारधारणेला धरून लोक अगदी स्वतःला त्या राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये झोकून द्यायचे. बरेच इलेक्शन्स आधीचेही आम्ही बघितले, वेगवेगळ्या पार्टीजचे बघितले, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल. कार्यकर्ते हे त्यांच्या पुढाऱ्याच्या आणि त्याच्या विचारसरणीला एकमत होऊनच त्या पार्टीचं किंवा त्या पक्षाचं काम करायचे. आता ते कुठं राहिले असं वाटत नाही. आज एका पार्टीतला पुढारी असतो आणि उद्या सकाळी पेपर वाचला तर तो दुसऱ्या पार्टीत गेला असतो. आता हल्लीच बघा, इव्हन इलेक्शनचे तिकीट मिळाले नाहीत तर लोकांनी रातोरात पार्ट्या बदलल्यात, इकडून तिकडे तिकडून तिकडे. त्यामुळे एक पिक्चर होता झेंडा, त्यामध्ये एक गाणं होतं, कुठला झेंडा घेऊ हाती विठ्ठला कुठला. आता सगळ्यांची परिस्थिती तीच झाली आहे. मला स्वतःलाच कळत नाही की माझी पार्टी कुठली, माझा पुढारी कोणता. एक राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी, एक शिवसेनेच्या 2 शिवसेना. फक्त माझा मनसे असा आहे की जो एकच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि ती शेवटपर्यंत एकच मनसे राहणार, एकच विचारधारा राहणार आणि एकच राजसाहेब ठाकरे राहणार. ही सध्याची राजकारणाची स्थिती. दादा आताच तुम्ही उत्तरामध्ये एका मूवीचं नाव मेन्शन केलं, झेंडा. तर सर्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने तो मूवी पिक्चर बघितला आहे, ती फिल्म बघितली आहे. तर त्याच्यात थोडं ठाकरे घराण्याबद्दल दाखवलं आहे. ते एक नेहमी सर्वांना आम्हाला एक प्रश्न पडतो, सामान्य माणसाला प्रश्न पडतो, सर्वांना हा एक प्रश्न कॉमन पडतो की शिवसेनेची जी धुरा आहे ती उद्धव साहेबांच्या हातात न देता राजसाहेब ठाकरेंच्या जर हातात दिली असती तर शिवसेनेची परिस्थिती अजून वेगळी असते. ते एक राजसाहेबांचे मनसैनिक म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावर, तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आता राजसाहेबांचं रिसेंटली एक भाषण ऐकलं, त्यामध्ये हाच प्रश्न त्यांना विचारला गेला होता. त्यामध्ये राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला कधीही शिवसेनेचा अध्यक्ष होण्याची इच्छा नव्हती किंवा मी तसं बोलूनही दाखवलं नव्हतं. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे, वाढवलेला आहे, जोपासलेला पक्ष आहे आणि तो त्यांनी कोणाला द्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता आणि त्यामुळे तो त्यांनी उद्धव साहेबांना दिला. पण त्यामुळे राजसाहेबांच्या कार्यशैलीमध्ये काही बदल घडला किंवा त्यांच्या स्वभावात काही बदल घडला असं काही कोणाला कधी जाणवलं नाही. उलट या निर्णयानंतर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व जे निखरून यायला पाहिजे, आपण जसं म्हणतो फिदरिंग इफेक्ट. आपण साधी गोष्ट बघा, आपण आपल्या आई वडिलांजवळ असतो तेव्हा आपल्याला कसली चिंता नसते, पण जेव्हा आपण त्यांना सोडून बाहेर जातो आणि जेव्हा स्वतःला स्वतःचं विश्व निर्माण करायचं असतं
तेव्हा आपल्याला नैसर्गिक काही शक्ती मिळत असतात आणि त्या दृष्टीने आपण पुढची वाटचाल करत असतो. सेम राज साहेबांसोबत झालंय की जेव्हा ते शिवसेनेतनं बाहेर पडले आणि स्वतःचा मनसे हा पक्ष स्थापन केला, लढाई कठीण झाली, पण आज ते पुन्हा शिवसेनेच्या तोडीस तोड पक्ष घेऊन आज उभे आहेत, एकटे उभे आहेत आणि काम करतायत. त्यामुळे शिवसेनेचे अध्यक्ष न झाल्यामुळे किंवा शिवसेना त्यांच्याकडे नसल्यामुळे फार काही बदल झालाय असं मला तरी वैयक्तिक काही वाटत नाही. द मनसे पक्षाचं जळगावातलं संघटन कसं आहे? आम्ही आता जर बघू तर जळगाव शहरात मनसेचं सध्या एकही नगरसेवक नाही आहे. तर मनसेचं जळगाव शहरातील संघटन कसं आहे? कारण तुमच्या ज्या विरोधात आहे, मातब्बर नेते आहेत, मातब्बर पक्ष आहेत, त्यांच्याकडे सर्व सामदाम दंडभेद आपण जे म्हणतो सगळे रिसोर्सेस आहेत. तर मग मनसेचं संघटन कसं आहे आणि या संघटनेच्या जोरावर तुम्ही या सर्व आव्हानांना कसं सामोरे जाल? आपण जसं मी आत्ताच थोड्या वेळा पहिले बोललो की आपण इतिहास न विसरता भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्याच्याच दृष्टीने जर आपण मंथन केलं तर आपल्याला दिसेल की भाजपला सुद्धा 40 वर्ष लागलेत एक हाती सत्तेमध्ये यायला. त्यांनाही काही पहिल्या दिवशी सत्ता मिळाली नाही. ती नगरपालिका असो, महापालिका असो किंवा विधानसभा असो किंवा लोकसभा असो. आमची मनसेही तशीच आहे. आमची मनसेमध्ये आता जरी एकही नगरसेवक नसला तरी आमच्या तळागाळामध्ये कार्यकर्ते खूप आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये, एकट्या जळगाव जिल्ह्यात म्हटलं तर जवळजवळ 84,000 ते 85,000 मनसैनिक आजही रजिस्टर्ड पोर्टलवरती आहे. आमचे लोक फोन केला की येतात आणि मोस्टली भाडे तत्वावरती लोक बोलवून शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा स्लीपर सेल सारखं राहून किंवा समोर न येता काम करत राहणारी जी संघटना असते ती जास्त ताकदवान असते असं मला वाटतं. त्यामुळे जळगावात माझे मनसैनिक आहेत, भरपूर आहेत, चिक्कार आहे. एक इलेक्शन लढून जिंकण्यापुरतं तर नक्कीच आहेत माझ्याकडे लोक. तुम्हाला आता तुम्ही सांगितलं की संघटनेबद्दल वगैरे विविध विषयांवर तुम्ही दिलखुलासपणे उत्तर देत आहे. तर एक राजकारणी म्हणून, एक उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची सरकार येईल आणि विशेष करून मनसेला महाराष्ट्रात किती जागा मिळतील आणि जळगाव जिल्ह्यात स्पेसिफिकली किती जागा मिळतील? सत्ता कोणाची येऊ, सत्तेत मनसे नक्की असेल हे आमचं पहिलं उत्तर आहे. आणि किती जागा निवडून येतील हे आता वेळच सांगेल आपल्याला. 23 तारखेला कळेलच. पण जास्तीत जास्त जागा आमच्या मनसेच्या येतील असा आमचा आग्रह आहेच. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की सत्ता कोणाची येऊ, म्हणजे मनसे सत्तेत असेल. मनसे 100% सत्तेत असेल. अच्छा अच्छा. आणि एक आजकाल बघा भविष्यात आता भरपूर जे तरुण आहेत ते राजकारणात येऊ इच्छितात. तर काहींना कोणी म्हणतं की पैसा म्हणजे राजकारण, कोणी म्हणतं काही आपलं बॅकिंग पाहिजे फॅमिलीपासनं, काही म्हणतं कोणी मोठ्या पुढाऱ्यांची ओळख पाहिजे. तर भविष्यात भरपूर तरुणांना राजकारणात येण्याची इच्छा असते. तर मग असे जे राजकारणात येणारे जे तरुण आहेत त्यांना तुम्ही एक शिकलेले उमेदवार, सुशिक्षित उमेदवार म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही तरुणांना? तरुणांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही प्रगती नाही करू शकत. तरुणांना सल्ला इतकाच आहे की तुम्ही राजकारणाला व्यवसाय म्हणून बघू नका, की राजकारणातून आपण काहीतरी व्यवसाय करू. अशा जर विचारधारणेने तुम्ही जर राजकारणात येत असाल तर तुम्ही राजकारणात न आलेलं चांगलं आहे. कारण शेवटी व्यवसायामध्ये फायदे तोटे होत असतात आणि राजकारणामध्ये तसले फायदे तोटे नको. म्हणून राजकारणात यायचं असेल तर समाजकारण हे तुमचं प्रिन्सिपल, हे तुमचं मेन ध्येय असलं पाहिजे आणि मगच तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. दुसरं, शैक्षणिक अर्हता खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आलेले GR, सरकारने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या नवीन योजना असतील, विधीच्या काही गोष्टी असतील, तर ह्या गोष्टी जर तुम्हाला समजतच नसतील, समजून घेण्याची तुमची इच्छाच नसेल, शिकण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही ॲक्टिव्ह राजकारणामध्ये येण्याच्या आधी पहिले या सर्व गोष्टींचा विचार करूनच राजकारणात यायला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी आपण ज्या संस्थेमध्ये काम करायला जाणार आहोत किंवा ज्या संस्थेचं इलेक्शन लढून आपण जिंकणार आहोत किंवा तिथं जायचं आहे आपल्याला, त्या सगळ्या संघटनांचे काही बुक्स असतात, त्यांचे काहीतरी आधीचे असलेलं लायब्ररीमध्ये वेगवेगळे पुस्तकं असतात, काही नियम असतात, अधिनियम असतात. त्यांचा सुद्धा अभ्यास तुमचा पहिले झाला असला पाहिजे. कारण तो झाला नाही तर तुम्ही इकडे येऊन इम्प्लिमेंटेशन काहीच करू शकत नाही. जे उद्या उठून जर मी आमदार झालो आणि मी विधानसभेच्या लायब्ररीत जाऊन जर पुस्तकं वाचलेच नाहीत आणि मला तिथे कामकाज कसं करतात, पुढचे प्रोजेक्ट्स कसे आणतात किंवा असलेल्या विषयांवरती काय करावं लागतं
हे जर कळलंच नाही तर मी कधीच एक सक्सेसफुल राजकारणी होऊ शकत नाही. आणि जेवढं मी बघितलंय की ज्यांना आपण म्हणतो की हे चांगले राजकारणी आहेत किंवा हे चांगले निर्णय घेणारे पुढारी आहेत, हे लोक जेव्हा केव्हा मुंबईमध्ये विधानसभेत विधान परिषदला असतात ते संध्याकाळी 2 तास का होईना त्या लायब्ररीत जातात, बसतात आणि अभ्यास करतात. तर अभ्यासू तुमचं जर नेचर नसेल तर तुम्ही राजकारणामध्ये फक्त धंदा म्हणून येऊ नका, असं माझं युवकांना प्रामाणिक सल्ला आहे. दादा, आम्ही तुम्हाला विविध प्रश्न विचारले, तर तुम्ही सर्व प्रश्नांना खूप दिलखुलासपणे आणि बेधडकपणे मनमोकळेपणाने उत्तर दिले. त्यासाठी संपूर्ण विचार मंथनच्या परिवारातर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.